आज बिग बॉसच्या घरात डबल एविक्शन होणार आहे. म्हणजे 2 जण आज घराबाहेर जाणार आहेत. पहिलं नाव प्रभू शेळके कन्फर्म आणि दुसरं नाव ऐकून तुम्हाला बेकार शॉक बसेल. कदाचित तुम्ही बिग बॉस पाहणं बंद करशाल किंवा तुम्ही बिग बॉसला शिव्या खायला सुरुवात करशाल. असं ते नाव आहे. कारण एवढा चांगला सदस्य जो गेम मस्त खेळतोय, त्याचा घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट पण आहे, टास्क पण सुंदर खेळतोय. असं एवढं असून सुद्धा त्याला घराबाहेर का काढले हा मोठा प्रश्न पडलाय. त्याचं नाव सांगण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 326 सबस्क्रायबर झालेत. माझी तुम्हाला विनंती आहे की 500 सबस्क्रायबर करा. आजचा माझा टार्गेट प्लीज कंप्लीट करा. तर त्या दुसऱ्या सदस्याचं नाव आहे संकेत पाठक. होय मित्रांनो, संकेत पाठक आज बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेणार आहे प्रभू शेळके सोबत. असं काय झालंय की संकेत पाठकला घराबाहेर काढावं लागतंय? कारण तो आल्याला कॅप्टन पण बनलाय, तो टास्क पण मस्त खेळतोय, त्याची घरात इन्व्हॉल्वमेंट मध्ये पण आहे आणि जिथे भांडणं होत असेल तर तिथे जाऊन भांडण पण थांबवतोय. तो गेम खेळताना चांगला गेम खेळतोय यार. एवढं सगळं असून सुद्धा संकेत पाठकला घराबाहेर का काढतात? प्रभूचं कारण ठीक आहे यार, प्रभूचा गेम नाहीये, त्याला समजत नाही की काय चाललंय. नॉमिनेशन कॅप्टन्सी वेळेस सुद्धा त्याला कारण द्यायची असतात, ते कारण तो देऊ शकत नाही. तन्वीच्या मागे खेळतोय, फक्त एंटरटेनमेंट करतोय, कंटेंट काय जास्त देत नाहीये, भांडणं काय इन्व्हॉल्वमेंट नाहीये. प्रभूचं समजू शकतो मी. संकेत पाटीलला का घराबाहेर काढतात यार? आणि ह्या अशा डिसिजनमुळे ना काटा आणि टोळी दोघींचे लागलेत, बेकार लागलेले आहेत. कारण काटा ग्रुपमध्ये तन्वीचा तो फेवरेट होता सगळ्यात जवळचा आणि इकडे विशालचा फेवरेट होता, विशालचा भावासारखा होता. ठीक आहे, त्याला कळलं नाही लवकर की आपण काय करतोय, म्हणजे संकेतला लवकर समजलं नाही आपण विशालच्या मागे जास्त खेळतोय, शॅडो बनवून राहतोय. बट असं काय झालंय? मला असं वाटतंय संकेतची जेव्हा बायको आली होती ती विशालला ते काहीतरी बोलली, त्याच्यावरून कदाचित रागारागामध्ये किंवा बिग बॉसला त्या गोष्टीत वाईट वाटलं असेल म्हणून त्याला बाहेर काढतात का? की नक्की कारण काय? कारण वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात खाली रेवा आणि दीपाली होती. जर डबल इलेक्शन व्हायचं तर रेवा आणि दीपालीचं व्हायला पाहिजे होतं. बट संकेत आणि प्रभूचा काय विषय? प्रभूचं मला मान्य आहे रे, तुम्हाला पण मान्य होईल ते की प्रभूचं ठीक आहे, प्रभू जातोय आता 21 पैकी तो 10 जणांमध्ये आलाय, ठीक आहे, प्रभूचं मान्य आहे. संकेत पाठकचं कोणालाच मान्य नाहीये. आणि हे बिग बॉसवाले असं का करतात ते मध्येच? 2-3 दिवसापूर्वी सुद्धा ते मंदार दादाला काहीतरी बोलले ते एका स्टोरीमधून, नाही पटलं यार. मंदार दादा आता माझ्या घरापासून 40 किलोमीटर वरती राहतो. म्हणजे आमच्या सारख्या लोकांसाठी, रिव्ह्यूवरसाठी तो खूप मोठा माणूस आहे यार. त्याला पाहून आम्ही सगळं शिकलो. त्याला पाहून आम्हाला समजतं की याचा विचार तुम्ही असा पण करू शकता. ह्या म्हणजे हा सीन तुम्ही असा पण पाहू शकता, हे याच्यामुळे होऊ शकतं. एवढे वर्ष त्यांनी बिग बॉस केले, जवळ 16-17 पासून तो युट्यूबमध्ये आहे. त्याला पाहून आम्ही शिकलो आणि त्याला पण काहीतरी बोलण्यात आले ते पण कळले. त्याच पण गोष्टी खूप वाईट आहेत. आणि बिग बॉसवाले हे काय चाललंय? म्हणजे तुमची मनमानी करायची तर तुम्ही करा, असं आम्हाला आधीच सांगा. आम्ही आमचा टाइम वेस्ट का करतोय दादा? खरंच नाही पटत यार आम्हाला. तर तुम्ही संकेत पाठकला घराबाहेर काढताय. बाकी कोणाचं पण ठीक होतं, दीपाली, सागर, रेवा कोणालाही ठीक होतं. संकेत पाठक एवढा मस्त प्लेअर तुम्ही घराबाहेर काढताय ना, ही तुमची खूप मोठी चुकी झालेली. बट ठीक आहे, याच्यावरती काय बोलू शकतो? त्यांच्या सगळं हातात आहे, मेकर्स त्यांचे सगळं त्यांचं. आपण फक्त पाहायचं काम करायचं, ट्रोल करायचं काम करणार, बोलायचं काम करणार, आपलं दुःख व्यक्त करणार बस. बट माझं एवढंच लास्ट फायनल म्हणणं आहे, प्रभू शेळके एविक्शन ठीक आहे, नो प्रॉब्लेम. संकेत पाठक नाही, कोणालाच नाही आवडणार. तुम्हाला आवडलंय की नाही आवडलं हे मला नक्की सांगा. इथं मी एक पोल टाकतोय की फेअर की अनफेअरचा, प्लीज त्याच्यामध्ये मला कळवा. थँक्यू. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.